तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मी आज माझ्या बायकोला फिरायला घेऊन चाललो आहे. आज मला फर्स्ट टाइम ती फिरायला घेऊन जात होते. ते पण फर्स्ट टाइम म्हणजे आधी फिरलेलं होतं आपण तसं गोवा फिरून असे पोरांनो लय अवघड. पण आज पहिल्यांदी न सांगता फिरायला घेऊन जाते. तर मग आज मला निसर्गरम्य वातावरणामध्ये ती फिरायला देत आहे. तेही पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी टेम्पलला. हे माझे वडील आहे शेतकरी. बाप कष्ट करतो आम्ही नाही कष्ट करीत का. चला तर मग आपण जर निघूयात आता फिरायला. चला चला आम्ही आवरून निघालो आहे. बाबा तुम्हाला यायची फिरायला. हा तुम्हाला यायची फिरायला. चालू देवाला महादेवाला. पारणीला यायचं तुम्हाला नको. आज चालू आहे मी सिद्धेश्वरवाडीला महादेवच्या पाय पडायला. निसर्गरम्य वातावरणातील असं एक ठिकाण आणि तुम्हाला त्याचं दृश्य नक्कीच पाहायला दाखवणार. ही गाडी कशी पास आली? कोणती गाडी. मग आई कुठं जायचं अजून फिरायला. आता नको बा. आजची पर्स दाखवा. ती परत माझ्या नातसूनाची आहे. हा का, मग तू काय घेऊन बसली. मग माझी माग गुतत होतं मला. गुतत होतं. पुढे थार चालू आहे आणि आपली अजून फक्त 7-8 दिवसांनी थार येणार आहे. आई थाराला कुठे जायचं. मग हे पंढरपूरला. पंढरपूरला का. हा. आणि बाबाला. बाबाला तुळजापूरला. आणि मग तू पंढरपूरला बाबा तुळजापूर असं का. हा. सेपरेट सेपरेट हा, सगळे separate. जोडले जाऊ नको. जोडीने माझ्या म्हाताऱ्याला खायचं काठी घेऊन आणली. हा काय. नेला लाईस करा. लाईस करा. Pump up the baseline. आपण पाहू शकता आता आपण पारनेर तालुक्यातील एंटर झालो आहोत. हे पहा आपण आता कमानीच्या आतमध्ये एंटर होत आहोत आणि आपण आता 2च मिनिटात अगदी 2 मिनिटात आपण सिद्धेश्वर टेम्पल मध्ये पोहोचणार आहोत. हे पहा इथे गाडी पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता आपण इथे आलो आहोत. हे पहा आता आपण हे सिद्धेश्वर टेम्पल आहे आणि हे एकदम असं डोंगरांच्या आतमध्ये वसलेलं मंदिर आणि तिथे इथे पाण्याचा धबधबा पाहू शकता तुम्ही. इतका सुंदर असा धबधबा दिसत आहे. हे पहा ही फॅमिली हे पाहू शकता. अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं. हे पाहू शकता हे गोमुखातून पाणी येत आहे. आमचा फोटो किती का. फोटो आपण नंतर काढूयात. आधी आपण यांना सर्वांना दृश्य दाखवूयात. हे पाहू शकता धबधबा. Pump up the baseline. तर आपण सर्वांनी आता इथे आम्ही दर्शन घेतलं आहे. आता घरी जाण्याची वेळ आली आहे. सर्वांचं या ठिकाणचं दर्शन पूर्ण झालं आहे आणि येथे गर्दीही वाढायला लागली आहे खूप. तर तुम्हीही या ठिकाणी
अवश्य दर्शन घेण्यासाठी यावे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे सिद्धेश्वरवाडी हे गाव वसलेलं आहे. याच्यातील एक टेम्पल ही पार्किंगसाठी जागा आहे की लोक आपले स्वतः सगळे पार्किंग लावू शकतात गाड्या. तर चला मग तुम्हीही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येऊ शकता. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊयात. धन्यवाद. चॅनेलला लाईक करा, आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.